नमस्कार, मी डॉक्टर शुभम, MBBS MD मेडिसिन. कधी असा अनुभव आला आहे का? सकाळी उठलात, डोकं जड वाटतंय, काहीच काम होत नाही आणि तुम्ही विचार करता, अरे झोप कमी झाली आहे का? पण खरं कारण झोप नव्हे, तुमचं खाणं पिणं असू शकतं. हो, फक्त पाण्याचं कमी सेवन किंवा चुकीचा आहार तुमच्या डोकेदुखीचं मूळ कारण ठरू शकतं. माझ्याकडे एक रुग्ण आली होती. दर 2 दिवसांनी डोकेदुखी, औषध घेत होती पण फरक नाही. मी विचारलं, तुम्ही दिवसभरात किती पाणी पितात? ती म्हणाली, डॉक्टर 2 ग्लास पुरेसे असतात. मी हसलो आणि सांगितलं, मनीषा तुमचं शरीर ओरडतंय आणि मागतंय. आपल्या मेंदूचा 70% भाग पाण्याने बनलेला असतो. जेव्हा शरीर डिहायड्रेट होतं म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होतो, तेव्हा मेंदूचा दाब बदलतो, रक्तप्रवाह कमी होतो आणि डोकेदुखी सुरू होते. आता विचार करा, तुम्ही पाणी कमी पिता आणि त्यातच कॅफेन, चहा, कॉफी किंवा जास्त सॉल्टी फूड खात असाल तर काय होतं? ते पदार्थ अजून पाणी शोषून घेतात आणि डिहायड्रेशन वाढवतं. म्हणून फूड हॅबिट्स आणि वॉटर हॅबिट्स दोन्ही डोकेदुखीशी थेट जोडलेले असतात. डोकेदुखी टाळायची असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, दिवसाला किमान 2.5 लिटर तर 3 लिटर पाणी प्या. दुसरी, लांब वेळ उपाशी राहू नका. शुगर लेवल अचानक खाली गेली तर डोकेदुखी येते. आणि तिसरी, जास्त सॉल्टी, ऑइली किंवा प्रोसेस फूड टाळा. तुमचं डोकं हे शरीराचं सेंट्रल स्टेशन आहे. त्याला इंधन आणि पाणी योग्य प्रमाणात दिलं तर ते व्यवस्थित चालतं. नाहीतर अलार्म म्हणून डोकेदुखी सुरू होते. तर पुढच्या वेळी डोकेदुखी आली तर औषध घ्यायचा आधी आरशात बघा आणि स्वतःला विचारा, मी आज पुरेसे पाणी प्यायलो का? कधी कधी उपाय इतका साधा असतो, फक्त 1 ग्लास पाणी. आपलं डोकं शांत ठेवायचं असेल तर शरीराला प्रेमाने हायड्रेट करा.